जबरदस्त फटका होता, सिंगल तिथे प्राप्त होईल. संदीप सौरभ ॲज युजुअल ही जोडी आपण पाहतोय. तर एका बाजूला प्रकाश, फटका फसलाय तिथे, विकेट किपर. हो, म्हणजे आज काही होऊ दे, हाड मोडली काड मोडली तरी चालेल, पण ट्रॉफी जिंकायची. विनंती राहील की दुखापतग्रस्त होऊ नका मित्रांनो, आयुष्यभर क्रिकेट खेळायचंय. 8 ओव्हरची मॅच. फटका फसला यावेळेला देखील. काय काय चेंडू हवेमध्ये. काही काळा करता असं वाटलं होतं यश डाय मारेल का, पण स्वतःला थांबवलं. तिथे सिंगल प्राप्त होईल. ओ यावेळेला चांगला बॉल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 धावा. ओ इथे स्टंपा वाकवल्यात. वा, स्टंप तोडून टाकली इथे. त्रिफळा बाद. प्रकाश पहिलं यश प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू प्रकाशच्या माध्यमातून दिला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार यश. वाईड बॉल. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. विनंती राहील बॅट्समनची नावं सांगा आता, या क्षणाला तरी सांगा. मागच्या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेअर थांबा सर प्लीज. स्कोरर नाव कळालं. समाधान आपलं सुधाकर. सुधाकर यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. चार धावा स्थिर असतील. धावफलकावरती धावा 4. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हा चांगला बॉल बाहेर, म्हणजे बाहेरून आतमध्ये वळणारा हा बॉल. आपण जर पाहिलं तर फिरकीचा जादूगार म्हणून गेलं आपण यशला पाहू शकतो. कधी चेंडूला आत तर कधी बाहेर, दोन्हीकडे वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज आज आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले तर जेल सुटलाय. हा कॅच किती महागात पडू शकेल ती येणारी वेळ सांगेल. आपण जर पाहिलं तर संधी निर्माण झाली होती, सोन्यात नाही तर लोखंडात त्या फिल्डरने तिचं रूपांतरित केलं. लोखंडाच्या भावाने कॅच सुटला गेला. सिंगल तिथे प्राप्त होईल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. धावफलकावरती धावा 7. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आज प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. धावफलकावरती आपण बघतोय 7. स्थिर आकडा. अनिकेत गांधी. आता गांधी नावाची आंधी आपल्याला पाहायला मिळेल का? अजून एखादी विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल का? तर एका बाजूला आपण पाहतोय सुधाकर. मागची मॅच काय रंगली होती, आणि आपण जर पाहिलं तर सौरभ त्या विजयाचा शिल्पकार होता. आणि या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडतंय. सौरभ बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2, हादरा क्रमांक 2. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगला कॅच त्या दरम्यान पकडला गेला. दीपक गुरव. आपण जर पाहिलं तर दीपकचा देखील वाटा खूप स्टंपांच्या पाठीमागे भरपूर आहे. 9 रन. चांगली गोलंदाजी अनिकेत गांधी यांच्या माध्यमातून.
राहुल नाम तो सुना ही होगा. आज खऱ्या अर्थाने राहुलला जर विश्वकप प्रीमियर लीग मध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल तर प्रथमतः स्वतःला सिद्ध करावं लागेल. मॅच फायनलची आहे. ओ हलक्या हाताने स्ट्रोक खेळला गेला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते आता 10 धावा डबल डिजिट मध्ये आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेले. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर ओके ओके 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 30 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. कशा प्रकारे इथून पुढे धावफलकाला आकार दिला जाईल, कशा प्रकारे खऱ्या अर्थाने. ओ पहिलाच बॉल सुशांत मोरे. चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळाली. डॉट बॉल होतोय. इथे शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. 2 चांगले बॉल डॉट बॉल पाहायला मिळतात. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला गेला. 1 बॉल मिळेल, 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मध्येने आपण पाहतोय धावफलकावरती 11. हो इथे आपण पाहतोय बाउन्स अँड टर्न. तिथे थोडासा धोका. म्हणजे आपण जर पाहिलं तर फलंदाजाने आत्महत्या केली होती. आत्महत्येचा प्रयत्न झाला होता फलंदाजाकडनं, पण आपण जर पाहिलं तर दीपकच्या माध्यमातून कलेक्शन फंबल झालं. ओ काय बॉल. म्हणजे पापणी लवती ना लवती तोपर्यंत यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू सुपूर्त झाला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणि काय षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3चं रन रेट, 12 धावा, 4 ओव्हर झालेत. 50% डाव संपलेला आहे. आणि या 50% डावावर आपण जर पाहिलं तर पकड मजबूत केली ती टीम यशने. आता शेवटचे 24 बॉल बाकी आहेत. या 24 बॉल मध्ये कशा प्रकारे गाड्याचा आता गेअर बदलला जाईल हे थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय. ओ यावेळी देखील चांगला स्ट्रोक. धाव फलकावरती धावा आता बदलले जातील. 13 धावा. आडव्या बॅटने स्ट्रोक. सिंगल. सेन्सिबल क्रिकेट म्हणता येईल. ओ हो हो कन्व्हर्जन केलं गेलं 1चं 2 मध्ये. आणि या दुहेरी अंकाच्या मध्येने आपण पाहतोय धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. हो हो काय ताकदवान स्ट्रोक. अगदी जमिनीला आग लावत चालला होता, पण आपण पाहिलं तर फिल्डर आला. सिंगल मिळेल. यावेळेला वाईड बॉल, अतिरिक्त बॉल. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. ओ हो हो काय टर्न पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर तिथे बॅटर देखील अचंबित झाले, सरप्राईज झाले. 5 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे देखील षटक आपण जर पाहिलं तर अमोलने चांगलं हाताळलं. 5 धावा खर्च केल्या. फायनलची मॅच आहे. जिथे आपण जर पाहिलं तर जो जिंकेल विश्वकप प्रीमियर लीगचा मानकरी होणार आहे. पण तो मानकरी होण्याच्या अगोदर तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागेल. ओझे सुरुवात वाईट नव्हती. यशला आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी कॅप्टन. आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर नावात यश आहे. आणि आतापर्यंत यशच्या टीमनी खऱ्या अर्थाने ज्या ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थाने यशाचा झेंडा फडकावण्याचं काम केलेले. फुलटॉस. ओ चांगलं क्षेत्ररक्षण. आपण जर पाहिलं तर तिथे जाऊन फक्त उभे राहिले. चेंडू अडवला. 3 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 20.
यावेळेला फटका खेळायचा होता. बॅट तर फिरली होती पण बॅट आणि बॉलचा संगम तिथे झाला नाही. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचा होता. तिथे चेंडू मारल्याच पळा सुटले आणि फलंदाज होत आहेत रनआउटचा शिकार. चला बॅटर पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्णय कळवलाय आउट आहे. आउट. चला चला एक्सप्लेनेशन देत बसू नका पंच तुम्ही देखील. आउट आहे तर आउट द्या. चला राहुल सर आउट आहेत. पंचांच्या निर्णयाचा सन्मान राखा. शेवटचा बॉल बाकी. न्यू बॅटर. बॅटरचं नाव कळवा. सागर. ओ चांगला बॉल. 2 षटकांचा स्पेल इथे यशचा संपेल. 6 धावा आपण पाहतोय खर्च केल्यात यशनी आणि 6 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्लॉग ओव्हर खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणलं तर हाणामारीचं षटक. शेवटचे 12 बॉल. इथून पुढे आता तुम्हाला गिअर बदलावा लागेल. पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये गाडी चालवून आता फायद्याची नाही. मायलेज पण आपल्याला पाहिजे आणि वेळेत पोहोचणं देखील फार गरजेचं आहे. एक सन्मानजनक स्कोर जर द्यायचा असेल इथून पुढे तर आता चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. काय नाव आहे? चला टीम मीटिंगला जास्त वेळ घेऊ नका. बॉलरचं नाव लक्ष्मण. सातवी ओव्हर आता आपण पाहतोय. लक्ष्मण जंजिरे. रनअप घेऊन टाकू नका सर. लक्ष्मण सर जागेवर उभं राहून किती खांदा मारायचा आहे तेवढा खांदा मारा. काय विषय नाही. आता डेड बॉल. जागेवर उभं राहायचंय आणि बॉल सोडायचा आहे. बरोबर. चला यावेळेला चांगला बॉल. सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मधीने धावफलकावरती धावा 21. ओहो यावेळेस देखील चांगला बॉल. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव घेतली गेली. 2 धावा देखील तिथे प्राप्त होतील आणि आपण पाहतोय या 2 अंकाच्या मधीने स्कोअर कार्डवर आकडे बदलताना 23 रन. हो यावेळेला देखील चांगला हिट. सिंगल तिथे प्राप्त होतीये. दुसरीची इच्छा दाखवली गेली होती सागरच्या माध्यमातून पण तिथे चांगला कॉल सुधाकरच्या माध्यमातून. फटका खेळला गेला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर तिथे होते. ओ हो हो काय रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे अक्षरशः 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल त्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. हो अपघात होता होता वाचले तिथे. शेवटचा बॉल बाकी. 27 रन. फटका खेळ आहे आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. तिथे चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा. 7 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 बॉल. म्हणजे आपण जर पाहिलं तर 29 धावा. म्हणजे मागची एक मॅच 6 वर 29 ची मॅच डिपेंड करता करता थोडक्यात राहिले. त्यामुळे स्कोअर महत्वाचा नाहीये. जिंकण्याची जिद्द तुमच्या मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये स्ट्रोक खेळला. हाच स्ट्रोक जर लॉफ्टेड स्ट्रेट खेळला असतं षटकार भेटला असतं. सरळ बॅटने खेळला. काय फिल्डिंग. ओ सुशांत आज दिवसभरात चांगल्या चांगल्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम सुशांतच्या माध्यमातून झालेलं आहे. ओ
ओव्हरथ्रोची तिथे सिंगल मिळेल आणि धावफलकावरती धावा वाढल्या जातील. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 3 मोठे फटके या 3 चेंडूंवरती येतील का? येणं गरजेचंच आहे. इथे आपण पाहतो थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वाईड बॉल टाकला गेला. धावफलकावरती धावा आता जाऊन पोहोचतील त्या 32. ओ यावेळेला सुरेख बॉल, चांगला बॉल. ओ इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सुशांत सांगताना शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटरचं नाव कळवा. विलास. विलास पाठीवर 45 नंबर आहे. आता हिटमॅन शेवटच्या बॉलसाठी होईल का? विलास. ओ आपण पाहतोय पॉइंटच्या रिजनमध्ये स्ट्रोक खेळला गेला. एक धाव घेतली गेली आणि त्या दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मध्येने धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 34. आता विजयाचं समीकरण, विजयाचं टार्गेट 48 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 35 धावा. आणि आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर विश्वकप प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये म्हणजे कुठलाही क्षण, कुठलाही खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक व्हिज्युअल क्षण जो असतो तो मिस न करण्याचं काम फोटोग्राफर सत्यम यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं देखील विश्वकप प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून आभार. तसेच आमचे कॅमेरामॅन अश्विन स्पोर्ट्सचे अनिकेत यांचे देखील मनापासून कौतुक असणार आहे. चला विनंती राहील दुसऱ्या डावाकडे आता आपण लगेच ओळखतोय. क्रिकेट छत्रपती शिवाजी महाराज की जय जय घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली. विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी आता दोन्ही फौजा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एकमेकांसमोर उभ्या टाकल्या गेल्यात. कुठली फौज कुठल्या फौजेवर भारी पडेल, कुठल्या फौजेवर खऱ्या अर्थाने आक्रमण चढवलं जाईल, गार केलं जाईल, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. 35 धावांची गरज. 8 षटकांचा खेळ, 48 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. चला वेळ वाया घालू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलजी मार्कवर आपण पाहतोय संदीपला. सुरुवात होती मॅचला, फायनलची मॅच. दुसऱ्या डाव्याला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलर लेनचा. हलक्या हाताने सन्मान दिला. रिस्पेक्ट कुठे द्यायची हे देखील कळलं पाहिजे. ओ हो हो, इथे आपण जर पाहिलं तर फक्त मनगटाचा वापर केला, दिशा दर्शवण्याचं काम. 1 धाव. आणि इथे आपण जर पाहिलं तर श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये झाला गेला. अमोल आणि दीपक ही जोडी. ओ इथं फटका खेळायचा होता, डॉट बॉल आला. सुरुवात मॅच जड जाणार. आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 2ची वाचवली होती ना, चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. डॉट बॉल होतोय. ओ इथे पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. वा, हे समर्पण, हे डेडिकेशन
तुम्हाला विजयापर्यंत पोहोचवणारच. आणि तिथे कोणी मध्ये आलं ना त्याला निश्चितच थांबवल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय कॅच, लाजवाब झेल. पहिला अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये किल सुटला, पण तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्वतः झोपले, चेंडूला आपल्या शरीरावर घेतलं, कॅच पकडला. ओ यावेळेला देखील चांगला बॉल. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर कॅच ऑफ द टुर्नामेंट तो ठरू शकतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा एका गाड्याच्या स्कोर काय आलाय? एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 1-1 पर 1. दिस इज द इक्वेशन. सुरुवात इथे वाईटने होईल आणि धाव फलकावरती धावा वाढतील 2 धावा. पुन्हा एकदा पायावरचा बॉल होता, सिंगल तिथे प्राप्त होते. सिंगलची मजेने आपण पाहतोय. धाव फलकावरती वाढ. हो इथे थोडस बाउन्स पाहायला मिळाला. एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न तिथे होतोय आणि पाहता पाहता वा आको आको में इशारा. एक धाव पूर्ण केले, लगेच दुसरीचा कॉल. डोळ्यातून खरी अर्थाने आपण जर पाहिले तर मेसेज केला गेला, स्ट्रोक केला गेला. ओ कॅच पकडू का बॉल सीमारेषेच्या अलीकडे पकडू? इथे आपण जर पाहिलं तर त्या दोयरे मनस्थितीमध्ये असलेला फिल्डर. स्ट्रोक केला गेला समोरच्या दिशेने, एक टप्पा घेत. वा फिल्डिंग चांगली होतीये. 3 धावा निश्चितच वाचवल्या. या वेळेला आ रा 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 खतरनाक सिक्सर. आपण जर पाहिलं तर इथे थोडीशी मॅच मोकळी करण्याचं काम या षटकाराने झालं असणार. आत्मविश्वास वाढला असणार. पुन्हा एकदा सिंगल तिथे मिळेल. स्कोरर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 14 रन्स ना. तिथनं अपडेट झाल्याशिवाय कसं काय होईल होईल थांबा. आपण होते गोलजी मार्कर पुन्हा एकदा संदीपला पहिले षटक हाताळलं होतं, गडी बाद केला होता आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला कॅच त्याने टिपला होता. ओ या दरम्यान आपण पाहतोय चांगला बॉल. ओ इथे आडव्याटने स्ट्रोक केला गेला. सिंगल इथे प्राप्त. इथे एज होता. ओ हो आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटला लागल्यानंतर लगेचच कॉल दिला गेला रनआउट तिथे होताना. आजचा दिवस हा सौरभचा आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट आज 3 लागलेले आहेत. चांगली बॅटिंग. तिसरी ओव्हर चालू आहे रे. नाही त्याच्याकडनं होते नेटचा प्रॉब्लेम आहे. एक प्रश्नचिन्ह तो देखील उभा राहिलाय की यश अजून मैदानाच्या आतमध्ये दाखल का नाही झाले. फटका खेळायचा होता. स्कोरर फटका खेळला गेला.
यावेळेला देखील चांगला बॉल 3 ओव्हर ना 3 ओव्हर 15 ना 3 षटकांचा खेळ संपलाय 15 रन आता 30 बॉल 20 ची गरज 30 बॉल 20 थोडस आपण बघतोय फील्ड मध्ये चेंज करत असताना 30 बॉल 20 ची गरज स्ट्रोक खेळला गेलाय ऑन साइडला चेंडू जातोय सिंगल तिथे प्राप्त होतीये धावफलकावरती वाढ होईल 16 आता 29 ला 19 ची गरज ओ डॉट बॉल होतोय पुन्हा एकदा मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न 2 चांगले बॉल पुन्हा एकदा वा इथे आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवर फलंदाजाला नाचवताना हा गोलंदाज स्ट्रोक केला गेला सरळ बॅट समोरच्या दिशेने राहुल तिथे आले आता 25 बॉल 18 धावांची गरज मेन अंपायर तुमचा काय निर्णय असेल त्यांचं अपील आहे चला विनंती राहील बरं तुमचा निर्णय काय लेग अंपायरचं लक्ष नव्हतं आउट आहे येस आउट इथे हिट विकेट चा बळी ठरताना नवीन फलंदाज अपडेट झालं का बघ बरं 25 बॉल 19 ची गरज आता आपण न्यू बॅटर ऑन स्ट्राईक असेल हिट विकेटचे तिथे शिकार झाले होते आता संघाचे कर्णधार कॅप्टन इथे आपण बघतोय आणि निश्चितच यशचे कार्यकर्त्याने आपण जर पाहिलं तर समर्थन करणारे सांगतायत आज वाघ सरांचा एक उत्साह वेगळा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये कसं आहे अजून टायगर अभि जिंदा येणार आहे मैदानाच्या आतमध्ये विजयी षटकार त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नो बॉल एक धाव मिळेल आपण जर पाहिलं तर नो बॉल चा इशारा केला गेला मोठा फटका खेळता आला असता फ्री हिटचा बॉल उघडा डोळे बघा नेट पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट स्ट्रोक खेळला गेला अलॉंग द कार्पेट एक धाव इथे आपण जर पाहिलं तर आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रमच करतो गवळी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेला त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मध्येने आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा आता 21 मध्ये 9 ची गरज आता 20 मध्ये 9 ची गरज स्ट्रोक खेळला गेला काही काय चेंडू हवेमध्ये आणि आपण जर पाहिलं तर गोपाल वा गोपाल अगदी भिंतीप्रमाणे उभे होते तिथे म्हणजे त्यांनी सांगितलं यशला की तुझ्या विजयाच्या दिशेमध्ये मी भिंत म्हणून उभा आहे आणि आपल्या 9 धावांची गरज
19 बॉल 9 धावांची गरज. 19 ला 9 ची गरज. सो खेळला गेला जाळीवर. 18 ला 8 धावांची गरज. म्हणजे आपण जर पाहिलं तर उरले चेंडू 18 बनवायचे धावा 8. कुठला संघ खऱ्या अर्थाने आता आपली मान मैदानाच्या आतमध्ये ताट करेल हे पाहणं फार गरजेचं आहे. हॅलो फायनलची मॅच चालू आहे. हॅलो प्लास्टिकला पण चला जास्त टीम मीटिंगला वेळ घेऊ नका. 18 बॉल 8. कोण करेल इथून पुढे विजयाचा थाट. कुठला संघनायक करेल आपली मान मैदानाच्या आतमध्ये ताट हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि कोण लावेल कुणाची वाट हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण की 18 बॉलला बनवायच्या त्या धावा 8. आता बॉलिंग मार्कर राहुल. पहिला बॉल वाईड. आता 7 धावांची गरज. 18 ला 7. फटका खेळायचा होता. पायांवर चेंडू आदळला. सिंगल तिथे नाही मिळणार. डॉट मनकडचा प्रयत्न. हो म्हणजे आपण बघतोय परफेक्ट यॉर्कर. म्हणजे आपण जर पाहिलं तर लोअर फुल टॉच आणि मारल्यास कॉल. सिंगल तिथे प्राप्त होतीये. आता 6 धावांची गरज. एक मोठा 6 आता विजयापासून दूर आहे. 6 धावांची गरज. ओहो अमोल आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सूझबूझ बरी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सिंगल मोठा फटका खेळत नाहीये. त्याला माहिती की आपलं असणं फार गरजेचं आहे. सुशांत आपण जर पाहिलं तर थोडेसे चाचपडत आहेत फटका खेळण्यासाठी. या वेळेला पुढे सरसावले होते. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा 12 ला बनवायच्या त्या 5. 12 बॉल 5 धावांची गरज. विश्वकप प्रीमियर लीग 2026 पर्व 4. कोण ठरेल विजयाचा मानकरी. आता फक्त 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. या 12 चेंडूनंतर निश्चितच आपल्याला कळेल की या वर्षाचा महाविजेता कोण ठरणार. आपण जर पाहिलं तर 365 दिवस पुन्हा एकदा तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. जे काय होतं ते आजच होतं. आयुष्यात एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जे आयुष्य जगायचे ते याच क्षणाला. उद्यावर टाकलायचं नाही. उद्या कोणी बघितलंय. करोनाच्या काळामध्ये लय जणांनी असं सांगितलं उद्या करू. आम्हाला कळलं की ते गेले. ओ यावेळेला वाईड बॉल. आता अंतर राहिले तर 4 धावांचं. इथे हो एक धाव दुसरीचा प्रयत्न तिथे होईल का तर निश्चितच नाही. आता सुशांतला कशा प्रकारे खिंडीत अडकवलं जाईल हे पाहणं फार गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा पायांचा वेध. आपण जर पाहिलं तर अगदी पहारा तिथे कडक. फील्ड सजावट आपण पाहतोय ज्या प्रकारे सजवलंय ना क्षेत्ररक्षण. शॉट खेळला गेला. काय चेंडू हवेमध्ये. तिथे ज्या प्रकारे बोललो होतं खिंडीमध्ये गाठलं. काट्याने काटा काढण्याचं काम रवीच्या माध्यमातून. अजूनही 3 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत सामना जातोय का. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. सिंगल. 2 धावांची आता गरज. विश्वकप प्रीमियर लीग 2026 चा मानकरी कोण ठरेल.
आणि अशा प्रकारे सामना टाय, सामना बरोबरीत येऊन सुटलेला आहे. परत सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एका धावेची गरज, 7-1. काही क्षण दूर आहोत आपण आता. आणि अशा प्रकारे विश्वकप प्रीमियर लीग 2026 चे मानकरी ठरलेत, ज्यांच्या नावातच यश आहे. आणि आज या क्रिकेटच्या मैदानावरती देखील त्यांनी यशाची गाथा खऱ्या अर्थाने आपल्या बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगच्या जोरावर लिहिली गेली. विश्वकप प्रीमियर लीग 2026 चे मानकरी ठरतायत ते टीम यश. मनापासून कौतुक. आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर टीम सुधाकर आपण देखील खूपच चांगल्या प्रकारे कडवी झुंज दिली. आणि यश 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 आज खऱ्या अर्थाने यशने वहिनीला गिफ्ट दिलेलं आहे. ही ट्रॉफी खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने बहाल केलेली आहे. वा, आजचा समीकरण कळलं का तुम्हाला? वाढदिवस आणि आजचा हा विजयाचा आनंद, आनंदाचा दिवस. हॅलो, चला विनंती राहील सर्वांना की आता लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.